5 मिनिटांमध्ये चॅप्टर 5ची समरी कशी लक्षात ठेवावी. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हे या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. भारतीय समाज आणि शिक्षण S1 आहे, चुकून इथे S5 झालेला आहे. ठीक आहे, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण घटक 4 पर्यंत डिस्कस केलेला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण 5वा घटक डिस्कस करूया. सामाजिक समभावामध्ये शिक्षकाची जी काही भूमिका आहे ती काय काय प्रकारची असायला हवी. समरी आहे, 2-5 मिनिटांमध्ये डिस्कस करून घेऊया. पूर्ण चॅप्टरचा 5 मिनिटांमध्ये समरी तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे आणि एक्झाममध्ये लिहायला सोपी पडणार आहे. ठीक आहे, पहिला पॉईंट आहे सामाजिक स्तर. अनेक समाजामध्ये लोकांचे वर्गीकरण करण्यात येते आणि त्यामधून जे काही निर्माण झालेली वर्गाची उच्च नीच पातळी ठरवली जाते त्याला म्हणायचं आहे स्तरीकरण. ठीक आहे, यंग आणि मॅक यांनी असं म्हटलेलं आहे. स्तरीकरणाची डेफिनेशन बऱ्याच वेळेला विचारली जाते, तर ही डेफिनेशन त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. दुसरं आहे सामाजिक स्तराचे स्वरूप काय काय आहे. ते काय होते, आकस्मिक म्हणजे अचानक तयार होत नाही, आधीपासून तयार झालेले असतात. त्याच्यामध्ये सामाजिक चढ उतार असतो. व्यक्तीच्या योग्यतेनुसार किंवा त्याच्या कार्यानुसार त्याची जी काही पातळी आहे ती ठरवली जाते. असमानतेची जाणीव सुद्धा त्या ठिकाणी होते. गतिशीलतेस वाव मिळतो. जन्म आणि कर्तृत्वस्थान, ज्या काही आपण जन्म आणि कर्तृत्व आपण केलेले आहे त्यानुसार जे काही सामाजिक स्तर आहे त्याचं स्वरूप तयार होत असतं. ठीक आहे, त्यामध्ये गरीब आणि श्रीमंत स्तर काय असणार आहे. मग गरीब श्रीमंत स्तर, त्यामध्ये विषमता काय काय आहे, त्यांचं शिक्षण कशा प्रकारे आहे, उच्च नीच स्तर काय आहे, त्यांच्यामध्ये त्यांचं विषमता काय आहे आणि त्यांचं शिक्षण काय आहे, हे 4 मार्कला विचारलं जातात. तर त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे गरीब आणि श्रीमंत यांच्यामधलं जी काही विषमता आहे आणि शिक्षण कशा प्रकारे दिलं जाते ते सगळं या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात. सामाजिक रचनेमध्ये महिला आणि पुरुषांचे स्थान काय आहे. स्त्री पुरुष समानता जी आहे ती सावित्रीबाई फुले वगैरे त्या ज्या काही ठिकाणी गोष्टी घडलेल्या आहे त्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लिहायच्या आहे. सामाजिक रचनेची पार्श्वभूमी हे काय विचारलं जात नाही. सामाजिक जी काही स्त्री पुरुष समानता आहे ती बऱ्याच वेळेला विचारली जाते. संधीची समानता या ठिकाणी दिलेली आहे, ती सुद्धा विचारली जाते की कोणत्या कोणत्या संधीमध्ये आपल्याला समानता मिळाली आहे. ते वैज्ञानिक दृष्टिकोन असेल किंवा सामाजिक समभाव असेल, बंधुता असेल, ह्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला पेपरमध्ये लिहायच्या आहे. शाळांमध्ये समभाव संकल्पना रुजवणे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आपण काय काय समभाव रुजवू शकतो. एकमेकांचा द्वेष करायचं नाही, एकमेकांच्या धर्माचं पालन करणं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी तुम्हाला तिकडे लिहायच्या आहेत. सर्व धर्म समभाव म्हणजे तेच ते की एकमेकांच्या धर्माचं पालन वगैरे करणं. एकदम शॉर्टकटमध्ये सांगणार आहे. समरी आहे म्हटल्यावर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी मी तुम्हाला डिस्कस करणार नाही आहे. स्त्री पुरुष समभाव काय आहे ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. विद्यार्थिनींसाठी काय काय आरक्षण दिलेलं आहे, पट नोंदणी आहे, शाळेचे नियम कोणते कोणते असतात, शासकीय योजना कोणत्या कोणत्या आहे, भौतिक सुविधा काय काय आहे, हेही त्या ठिकाणी विचारलं जात नाही. विचारलं जातं ते म्हणजे स्तरीकरणाची डेफिनेशन, उच्च नीच स्तर किंवा मग जे काही गरीब श्रीमंत स्तर आहे, विषमता, शिक्षण, ह्या गोष्टी 4 मार्क्सला तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. समरी आहे त्यामुळे व्यवस्थितपणे ध्यानात घ्यायचं आहे. आणि सामाजिक समभावामध्ये शिक्षकाची भूमिका काय असायला हवी हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी विचारला जातो. तर त्यामध्ये सहशिक्षण म्हणजे काय की सर्वांना समान शिक्षण देणं. कोणत्याही जातीचा विद्यार्थी असो, कोणत्याही धर्माचा विद्यार्थी आहे, त्यांना सर्वांना समान शिक्षण देणं या ठिकाणी आहे. विविध घटक त्या ठिकाणी शिक्षकांनी समजून सांगायला हवे. कोणकोणत्या घटकांबद्दल विषमता आहे, समानता आहे, हे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजून सांगायचं आहे. पालक सभा घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. आठवड्याला घ्या, महिन्याला घ्या, 2 महिन्यातून मिळून घ्या, परंतु तुमच्या पाल्याचं तुम्ही विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांनी पाल्यांना सांगायचं आहे किंवा पालकांना सांगायचं आहे की तुमचा विद्यार्थी किंवा तुमचा जो काही मुलगा आहे तो कशा प्रकारे अभ्यास करतो, काय काय करतो, वर्गात त्याचं वर्तन कसं आहे, हे सगळं त्या ठिकाणी तुम्हाला पालक सभेमध्ये त्याच्या विद्यार्थ्यांच्या किंवा त्याच्या वडिलांना सांगायचं आहे. आणि शेवट शिक्षकाचे वर्तन कसं असायला हवं याला आपण आचारसंहिता म्हणतो, बरोबर ना. शिक्षकांची आचारसंहिता कशी असायला हवी हेही त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. तर शिक्षकाचं वर्तन तुमच्या शब्दांमध्ये लिहायचं आहे की तुम्ही जर टीचर झाला तर तुम्ही कशा प्रकारे तुमचं वर्तन ठेवाल. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी C5 म्हणजे चॅप्टर 5मध्ये S1च्या या ठिकाणी आपण बघितलेल्या आहे. अशा प्रकारे आपले चॅप्टर जे काय आहे S1चे सगळे 5 जे काही चॅप्टर आहे त्यांची समरी आपण या ठिकाणी डिस्कस केलेली आहे. समरी तुम्ही जर वाचली किंवा शॉर्टकटमध्ये जरी ऐकली तर तुम्हाला व्यवस्थितपणे तुम्हाला समजायला किंवा पेपर लिहायला मदत होऊ शकते. तर अशा प्रकारे शॉर्ट आणि स्वीटचा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.